नमस्कार मंडळी. गेल्या काही महिन्यात मराठी वाहिन्यांवर अनेक नवीन कार्यक्रम सुरू करण्यात आले. मात्र जुन्या मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला. कलर्स मराठीतील स्टार प्रवाह मराठी वाहिन्यांवर अनेक जुन्या मालिका आता निरोप घेणार आहेत. तर आणखीन काही नव्या मालिका प्रदर्शनाच्या वाटेवरती आहे. आता अशीच एक नवी कोरी मालिका झी मराठीवर देखील सुरू होणार आहे. ती म्हणजे लक्ष्मी निवास. नुकतंच या मालिकेचा नवा प्रोमो समोर आलाय, ज्यात मालिकेतील इतर कलाकारांचे चेहरे दाखवण्यात आले आहे. त्या स्टार प्रवाहावरील नायिका देखील दिसते. झी मराठीवरील या नव्या मालिकेचा एक प्रोमो सुरुवातीला प्रदर्शित करण्यात आला होता. त्यात मालिकेतील मुख्य नायक आणि नायिका हर्षदा खानविलकर आणि तुषार दळवी यांचे चेहरे दाखवण्यात आले आहेत. आता या मालिकेचा नवा प्रोमो समोर आला. या प्रोमोमध्ये मालिकेतील इतर कलाकारांचे चेहरे दाखवण्यात आले. प्रोमोमध्ये लक्ष्मी आणि निवास यांच्या मुलीचे लग्न होताना दाखवण्यात आलं आहे आणि त्यांच्या मुलीच्या भूमिकेत पाठकबाई म्हणजेच अभिनेत्री अक्षया देवधर दिसत आहे. तर तिच्यासोबत स्टार प्रवाहावरील लोकप्रिय नायिका दिव्या पुगावकर दिसत आहे. दिव्या यापूर्वी मुलगी झाली हो आणि मन धागा धागा जोडते नवा या मालिकेमध्ये दिसली होती. त्या दोघींनी लक्ष्मी निवास यांच्या मुली दाखवण्यात आल्या आहे. या प्रोमोमध्ये मालिकेतील इतर पात्रही दाखवण्यात आली आहे. घरातील मुलीच्या लग्नात लगबग आणि एकीकडे स्वतःचं घर बांधण्याचं स्वप्न असं दोन्ही पूर्ण होते असं प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं आहे. मात्र थोड्या वेळाने हे स्वप्न होतं असं कळतं. स्वप्नाची शिदोरी घेऊन जगणारे लक्ष्मी निवास आपली स्वप्न कशी पूर्ण करणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. हा प्रोमो सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. तर या मालिकेसाठी झी मराठीवरील 2 मालिका निरोप घेणार असल्याचे सांगितले जाते. झी मराठीवरील 7व्या मुलीची 7वी मुलगी आणि अप्पी आमचे कलेक्टर या 2 मालिका लवकरच निरोप घेणार आहे. तर प्रेक्षक या मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत.